नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, कोकणातील आता देव दिवाळी हो भाग मी तुमका पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. आज देव आपले घरी येणार गंभीरेश्वर मंदिरकडून. आता पूर्ण व्हिडिओ तुमका मी दाखवणार आहे, कशी पूजा केली जाता हो पूर्ण भाग मी तुमका दाखवणार आहे. बघू शकता. धन्यवाद. हे बघा, आमचे संदीप तिर्लोटकर यांचा घर आहे इकडे आणि तुमका तिकडचं त्यांचं आता देवारो दाखवणारच आहे. आता त्यांच्या घरी मी चाललेलो इकडे आणि आज बघा देव दिवाळी त्यानिमित्त इकडे घरात आहे. बघा, मुंबईवाले येलेलेच होत आणि आता त्यांच्याकडे पूजा वगैरे दाखवणार आहे, देवारो दाखवणार आहे इकडे या बाजू. हे बघा, असे प्रत्येक जण कोकणात वेगवेगळ्या पद्धतीत असे दिवे पाजळले जातात. बघा कसे दिवे पाजळले. हे मुंबईवरनं का शिरलेले चाकरमणी आणि आज देव दिवाळी थोड्या टायमात आपल्या गंभीरेश्वर मंदिरकडून जे गाडीगुरव असतात अधिकारी ते आता दिवे घेऊन येणार. देवाचे मान असतात ते आता घेऊन येणार आणि इकडे आता पूजा होणार त्याची. आता मी तुमका थोड्या टायमात दाखवणार इकडे भाग पूर्ण. हे बघा, आमचे मुंबईवाले संदीप तिर्लोटकर म्हणून. आता तुम्ही मुंबईवर नाही खास दिवाळीसाठी, त्याबद्दल जरा माहिती सांगा. आपल्या कोकणात जो उत्सव केला जाता पारंपरिक पद्धतीने तो कसं साजरा केला जाता? माझं नाव संदीप विष्णू तिर्लोटकर. तिर्लोटकरची परंपरा आहे की 12 दिवे हे पंत्या पाजळणे आणि त्यामध्ये प्रसादी निवेद, परत त्याची पूजा पारंपरिक हे जे वडिलांपासून आलेलं आहे ते आम्ही आता पुढे चालवतात. आणि आता आपल्या गंभीरेश्वर मंदिराकडून देव येणारच आपल्या घरी. त्याची आता आम्ही वाट बघतो आतुरतेने. आणि आपलं देवत आज घरी येणार. घरी गंभीरेश्वराचे दिवे आपल्या घरी येत आहेत. आम्ही आनंदाने त्याचं स्वागत करणार आहे. वाट बघतोय कधी घरी येत आहेत. हा बघा, हे असे आपले मनोगत व्यक्त करतात. आणि बघा, हे आपल्या घरामध्ये असं मांड तयार केलेलं. हे बघा, या पद्धतीचं असं मांड तयार केलेलं, दिवे पाजळलेले आणि आतुरतेने वाट बघतात आपल्या गंभीरेश्वर देवाची कधी आपल्या घरी दिवे येतात आणि आपण त्याचं दर्शन कधी घेतो हे आतुरतेने वाट बघतात. असं प्रत्येक कोकणात प्रत्येक माणूस असो आपल्या घरी साजरा करत सण. हे बघा देवदिवाळीची तयारी दाखवते इकडे काय ती. हे बघा, खास मुंबईवरनं आमचे संदीप तिर्लोटकर आता इलेलेच आपल्या कुंभवडे गावात आणि त्यांनी इकडे दिवाळीचं साज मांडलेलं आहे. इकडे बघा कसं पंते लावलेले दिवाळीचे. आणि थोड्याच वेळात आपल्या गंभीरेश्वर मंदिरकडून आपले गुरव गाडी येतील दिवे घेऊ, तेही दाखवणार आहे. आता पूजा चाललेली आहे इकडे आणि थोड्या टायमात निवेद वगैरे दाखवणार. होई भाग तुमका मी दाखवणार आहे. बघा कशी पूजा करतात बघा इकडे. ही परंपरा गावची आता प्रत्येक माणसानं जपलेली आहे आणि ही रूढीप्रमाण करूच लागतं. लोकांनी पाय पडा. हे बघा, आपलं घरचं कुळाचार असता त्याच्यासाठी हो पहिलं निवेद दाखवलं जातं. हो बघा, या पद्धतीत निवेद दाखवतात. नंतर जे दिवे असतात दिवाळीचे म्हणून पाजळलेले त्यांकाही असं निवेद दाखवलं जातं. हो बघा, हे गावच्या रूढी परंपरा हे सगळे लोकांनी जपलेले आहेत आतापर्यंत. हे बघा, मुंबईवरनं खास इलेले आहेत ते या दिवाळीसाठी. आता दुपारची वेळ झालेल्या जवळजवळ 1 वाजत दिलेलं आणि आता निवेदाची पूर्ण तयारी चाललेली आहे. हे खास मुंबईवर नाही लिहिलं आपल्या देवदिवाळी साजरी करण्यासाठी. संदीप तिर्लोटकर म्हणून कुंभवडे बानेवाडी याची आवड निर्माण करूची लागता आणि आपलं देवक असता ते का आपण विसरून जमत नाही. हे बघा, त्याच्यासाठी ही काय तयारी असतं बघा.
प्रत्येकजण अशी तयारी आपापली करतात घरोघरी. हे तुमका व्हिडिओत मी दाखवणारच आहे. बघा निवेद आता येलेलो होता देवाचो इकडे. तुळसा आणि आता निवेद दाखवणार थोड्या टाइमात इकडे. हे बघा निवेद दाखवतात तुळशीचो. अशी प्रत्येक वाडी निवेद दाखवलं जातं आहे बघा. ही परंपरा जपली आहे सगळ्या लोकांनी, आपल्या कोकणातल्या लोकांनी. हे बघा इकडे तुमका मी आता कुळाचार दाखवते. बघा या पद्धतीने अशी पूजा केलेली आहे इकडे. हे बघा आज देव दिवाळी आहे, त्याच्यासाठी जो आपलं कुळाचार असो पुजलो जाता. या पद्धतीने ही पूजा केलेली आहे. आता तुमका इकडे दाखवतोय मी. आणि थोड्या टायमात आता दिवे आहे ना, दिवे म्हणजे काय देवाचं एक मान असता, ते गुरव गाडी आता घेऊन येणार. ते तुमका दाखवणार या व्हिडिओत. आज देव दिवाळी आहे, त्याच्यासाठी आपलं घरचं कुळाचार म्हणून एखादी पहिलं पूजून घेतो. आणि आता निवेद दाखवणार आमचं मधुवांना. हे बघा भात डाळतो निवेद असता, तो निवेद आता दाखवतो या पद्धती. तो ब्राह्मणाचा. हां ब्राह्मण. आणि थोड्या टायमात आता आपले दिवे येणार देवाचे आणि त्यांची पूजा होता या कुळाचाराजवळ. तोही भाग तुमका दाखवणार आहे. तुळशीची आता हे तुळशीसाठी वाडी दाखवणार, नंतर कावळ्यांका दाखवणार. असे प्रत्येक आपल्या कोकणात कार्यक्रम केला जाता. हे बघा मी आता मधुअण्णा यांच्या घरी गेलेलो आहे. यांच्या बाजू कसं अंगणात बघा फुला बिला मस्त पैकी तिकडे बघा. ही फुला 2-3 महिने राहतात सतत. हे बघा आता इकडे तुळशी का निवेद दाखवता, तोही दाखवतोय मी तुमका. हे बघा घरच्या देवाक झाल्यानंतर तुळशी, मग हे कावळ्याक दाखवणार वाडी. अशी पद्धत आहे कोकणाचा. हो बघा निवेद. आणि ही तुळस. बघा मी आता ठिकाणबंदी मंदिरकडे गेलेलो आहे. आमचे गावकार बंधू यांच्या घरी प्रमोद बाने. हे बघा आमचं ठिकाणबंदी मंदिर. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघितला असालच मंदिर. आता हे गावकार इकडे पूजा घरच्या देवाची करून झालेली आहेत. हे बघा हे वाडी ठिकाणबंदी इकडे हे मंदिर आहे इकडे. आणि हा त्यांचा घर आहे प्रमोद बाने म्हणून. आता देवबिव कुळाचार आपलं घरचं पूजून झालेलो. आता आई वडिलांची आठवण मागील लोकांची, त्याच्यासाठी हे बघा हो निवेद आता दाखवता इकडे. बघा या पद्धतीत हाक मारूची लागता, म्हणजे पूर्वजांची आठवण म्हणून. आपल्याकडे सणवार असतात त्या दिवशी अशी कागावळ ठेवली जाता वाडी म्हणून. कसा गावकार? हा आज देव दिवाळी आहे ना. हा आता दिवे येतील थोड्या टाइम आता. तेव्हा आता हे तुमची देवबी पूजून झालेलं होता, कावळी तुळस झालेली होता. आणि आता थोड्या टायमात 3-1 वाजता आपले देव येतीलच दारात आणि त्याची पूजा होणार. तोही भाग तुमका मी दाखवणार इकडे व्हिडिओत आहे. हे बघा हे त्यांचा इकडे घर आणि बाजूक इकडे मंदिर. आता मी तुमका दाखवता तो पुढे पुढे चाललंय मी तिकडे. प्रत्येकाच्या घरोघरी तुमका मी आता दाखवणार आहे कशी पूजा केली जाता. हे आपलं वाडी ठिकाण मंदिर याचे तुम्ही दर्शन घेऊ शकतास. हे बघा हे बघा हो वाडी ठिकाण मंदिर. असं मंदिर आहे इकडे. हे बघा हे आमचे भुसेकर बंधू यांचं घर आहे इकडे. बघा आज देव दिवाळी आहे आणि आता दिवे म्हणतात. आता गुरवनांना आपले हे बघा देव आपल्या दारात आता येणार आहोत. हे बघा गुरव गाडी घेऊन येतो तिकडे.
हे बघा देव आता घरी येलेले आहेत. आपल्या गांगोत आता घरी येलेलो आणि आता तुमचं दर्शन दाखवणार. हे बघा मनोज देसाई यांच्या घरी आता पहिल्यांदाच येलेले आहेत आपल्या कुंभवडे बाणेवाडीचं. दिव्यानु महाराजांनी वर्षा काय सांभाळ कर गेल्या का याच पडून यांनी रक्तवाले येतात. हे बघा आता घरोघरी आपले देव जाणार आणि तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकता. आमचे गावकार मंडळी अधिकारी होते, गुरव बंधू निशानवाले घाडी गावकार. यांची आता धावपळ चालू आहे. हो हे बघा आता धुरी यांच्या घरी येलेले तिकडे दिवे. तेच गेलं अरे मग सगळी लाव काय नाही रे सरकारकडे एखादी असली ती पण गेलो मी माझे सगळं मिळाल खाली करू.
दिव्यान महाराजांनी वर्षाचा सांभाळ कर गेल्या का याच पडून देणे रक्कवा देणार. हे बघा देव आता घरोघरी इलेले होतं, आपले गांगोत इलेलो घरी आहे बघा. तुम्ही याचं दर्शन घेऊ शकता. हे बघा हे आमचे गुरव बंधू आहे बघा. ते आता देव घेऊन इलेले आपल्या घरातनं आणि त्याची आता पूजा चाललेली आहे. अन्न तर नाही दिलं. आणि आज शिंगापिंगा रंगूची ना बैलांची. हो हो शेंगा रंगूया. हा हा देव दिवाळी ना संध्याकाळी. होय. आता पाया बिया पडून घ्या ती. देव आपल्या घरी इलेले होत. होय पाटी बिटी घाल तू. अरे चालता नाही पाठी घातलं तरी चालता. अन्न तो उघडत असता होय तो. हा काय उघडू आता व्हिडिओ आता हे बघा होय तो. मोहन तांबू अण्णा पाय पड. हा हा महादेवानं महाराजांनी वर्षाचा सांभाळ कर गेल्या का याच पडून देणे रक्कवा देणार. ते काय मुद्दा बोलत आता. मांजर पण इलेल्या पाया पडो बघा. देवाजवळच बसेल ती का पण त्याका पण टिकी लाव. देवच इलो होतो बघा घरी. घंटा मिनटा बनला नाही. होय होय. किती गाडी आहे सूर्याची रे. एकटी दोन आहे सूर्याची गाडी. किती दोन ना. आयफोन किती रेडमी इलेक्ट्रिक बरोबर. समोर जातो ना. समोर जातो. महाराजांनी याप्रमाणे जे काय बने बाबाजी नवजे ना पुतण्या दुखाबान या ठिकाणी जे काय बाबा त्या लेकरात दुखा खोकला दुखाबान लागलेला आहे. दुखाबान मला दुखा होत नाही. त्याप्रमाणे जे काय त्या लेकराचे काही शिक्षण घेतले ते शिक्षणाप्रमाणे जे काय लेकराचं जे काय व्यसन लागत नाही तर आज बाबा त्या ठिकाणी त्या लेकराचं अधिक बाबा खोकला अधिक बाबा त्या ठिकाणी त्या लेकरात चांगला नोकऱ्यांना मिळालं होते. पुढच्या वेळी जे काय बाबा तुमच्या समोर जे काय बाबा किलो साखर जे काय नवत जे काय बोलतात त्याप्रमाणे त्या लेकरांची काय असणार इडापिडा त्या ठिकाणी दूर करून खास अगदी त्याच्या नवसाच पाहून आज बाबा जे काय त्या लेकरांच्या त्या ठिकाणी पूर्ण करून द्या. दुखा खोकला यावेळेपासून दूर करा आणि बाबा त्या लेकरांची कडीबंद रक्कवा दे जरा. चला दिव्यान महाराजांनी वर्षाचा सांभाळ कर गेल्या का याच पडून देणे रक्कवा देणार.
भरवाडी जांभळवाडी देवाचा तुमार आणि त्या देवाचा तुझा लोक दे ना कोण आनंदाची काय घडतं पाया पडू नाही ये पाया पडू जरा दे ना. अरे बाका मला चालत नाही दादा मला कधी अंदाज ना म्हटला कधी कधी वाचतात तरी चालतं हा जुनो गव्हर्नमेंट झालं ना बाद वेळेला महाराजांना वळसा संभाळ कर केल्या का तो यास पडून देते रक्कुवाल येतात दिसला नमस्कार कर हा बाबा काय बघ मोठं मोबाईल हवंच का त्या चल मग पाणी करूया चाय पिया पिया बाबा पांड्याकडे त्या पाण्याला रस हो मला काय सांगणार मुलगा घ्यायला का तो यास पडून दे ना रक्कुवाल देतात मी मला नवस काय बोलतो हे बघा आमची आता तुमका इकडचे बैल दाखवतोय तो एकदम बारको पाडवा बघा असं आमचं गोठवा अजून 2 बैल लिहिले नाहीत आणि हे बघा आता कलर काढूचा काम चालू झालेला बैलांच्या शिंगांका असं कलर दिला जाता हो बघा ही बघा आमची गाय बघा या गायचं बघा हो पाडवा इकडे आमचो मेन बैल हा तांबडो बैल त्याचा कलर केलेलो आहे ना हे बघा बंटू अशी आता शिंगार रंगवणार नंतर त्यांची पूजा वगैरे करणार आणि पोळी बिळी देणार नंतर ही बघा आमची म्हातारी गाय अजून 2 बैल लिहिलेले नाहीत तो सर यांका कलर करून घेतो नंतर लिहिल्यानंतर कलर करणार या पद्धतीचा तो कलर मारलेलो मारकुट्या करता कलर काढता मारकुट हा बैल
हे बघा दरवर्षी असं ही शिंगा रंगवली जातात बैलाची देव दिवाळीका. नंतर या बैलांची पूजा वगैरे करणार आणि पोळी देणार त्यांना दिवाळीची. हे बघा अण्णाचे 2 बैल तिकडे. आता त्यांच्या बैलांका आता कलर मारला जाता. हे बघा असे देव दिवाळी दिवशी असं बैलांका शिंगा रंगवली जातात बैलांची. आता बैल पण आता शिल्लक नाही आहेत. आता हे आमचे आणि अण्णाचेच बैल आहेत. त्यांना आता कलर काढून घेता. बघा हो जरा बैल मस्ती करणार व्हा त्याच्यासाठी हे बघा ते का रशी लावचे इलेले. हा अण्णा तो बैल हो डामीसा जरा. हा हे बघा या पद्धतीत त्याका रशियन असं बांधलेलं लावूक देत नाही या कलर. हे बघा अण्णा तो बैल हो आता मस्ती करता. त्याच्यामुळे हे बघा रशी अशी बांधून त्याचा कलर आता केला जाता. हे बघ हे बघ हो बघा कसं आता कलर दिसतो तो बघा. हो बैल डामीसा जरा मस्त कोरा बैल घेऊ कलर करूक देत नाही. हा या बाय अण्णा रशी धरून राहू. हा ताट हा वैन ताट धरून राहू. हे बघा आता बैलाची पूजा चाललेली आहे. बैल जरा लावून घेत नाही मस्ती करता बैला. बघा बैला किती अक्कल बघा. वर उठ म्हटल्यानंतर लगेच उठता बघा बैल. असे माणसाळू बैल असते. तो भेटा तो हो बघा बैल कसं खाता बघा. इकडे भाकऱ्या हे बघा कशी भाकरी खाता तो बघा इकडे बैल. बघा हे गावच्या जे रूढी आहेत त्या पद्धतीत असे केले जातात. आता दिव्यान तिकडे आरत करणार त्याची माहिती ना तो. आता तो शिंग ह्या करीत. हो बघा दिवू आता अशी बैलाची आरत केली जातं. बघा या पद्धतीत कोकणात दिवाळीचा असो कार्यक्रम केला जाता. बघा गायची आता पूजा चाललेली आहे. हे बघा आता ओवाळणी चाललेली आहे.
बघा पोळी भाकरी आता त्यांका नैवेद्य म्हणून दिलं जात आहे बघा. बघा असो दिवाळीचो कार्यक्रम केला जाता. आणि हो जर मंडळी व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.